नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी एका ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे. एका प्रभावी ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे. तर या पारायणामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तर कोणत्या ग्रंथाचे पारायण करायचे आहे आणि कशा प्रकारे करायचे आहे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जेव्हा देव तुमच्यावर कोपतो तेव्हा गुरु तुम्हाला तारतो, पण गुरूंचीच अवकृपा तुमच्यावर झाली तर गुरूंची कृपा तुमच्यावर नाही झाली तर देवही तुम्हाला वाचू शकत नाही. त्यामुळे गुरुबळ मजबूत असणं किंवा तुमच्या कुंडलिकेतला गुरुग्रह खराब असेल किंवा गुरुबळ चांगलं व्हावं, मजबूत व्हावं म्हणून श्रावण महिन्यामध्ये आपण काय सेवा करावी, तर आपण हेच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वी तलावर खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि म्हणूनच या संपूर्ण आणि खूप पवित्र असा हा महिना. म्हणूनच आपण या महिन्यामध्ये अनेक पारायण, सेवा आपण आणि उपायही करत असतो. या महिन्यामध्ये आपण शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करायला आपण असं विचार करतो की जरा थांब, श्रावण महिना येईल तेव्हा आपण करू. व्रत वैकल्य आहे, कोणतंही पारायण असो ते आपण बिनधास्त या श्रावण महिन्यामध्ये करू शकतो. कारण या महिन्यामध्ये बऱ्याचशा घरांमध्ये म्हणजे 99% घरांमध्ये मांसाहार हा होत नाही आणि घरामध्ये कोणीही मांसाहार हा खात नाही आणि आपण निर्भयपणे सगळ्या सेवा या महिन्यामध्ये करत असतो. तर गुरूंची काय सेवा करायची तुम्हाला, तर बघा, 11 गुरुवार जमणार नसेल तर तुम्ही 5 गुरुवार का होईना या श्रावण महिन्यामध्ये करू शकता. तसे ज्यांना उपवास झेपला जात नाही तर त्यांनी फक्त सेवा केली, उपवास नाही केला तरीही चालेल. फक्त त्या दिवशी आपल्याला देवांचं नामस्मरण करायचं आहे, सेवा करायची असते. फक्त त्यांचं स्मरण करावं. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे. आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता. तसे सप्तशती, गुरुचरित्र सार किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र प्रत्येक गुरुवारी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे. संक्षिप्त श्री गुरुचरित्र सार तर याचे 7च अध्याय आहे. ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचं आहे, तुमचे 5 गुरुवार पारायण होईल. तसेच वेळ आणि इच्छा असेल तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण देखील करू शकता. फक्त रोज किंवा गुरुवारी 14वा अध्याय किंवा 18वा अध्याय याप्रमाणे देखील तुम्ही रोज वाचू शकता. म्हणजेच कोणतीच सेवा जरी शक्य नाही झाली तरीही तुम्ही गुरुचरित्रातील 14वा किंवा 18वा अध्याय किंवा हे दोन्हीही अध्याय देखील तुम्ही पठण करू शकता. त्यासोबतच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता 11 माळी. तसेच या महिन्यामध्ये तुम्हाला जी इच्छा असेल, ज्या सेवा जमतील त्या सेवा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. गुरुवार हा गुरूंचा वार असतो, तर या दिवशी काही उपाय केले तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत असतो. तर 11 गुरुवार करणार तर 11 माळी श्री स्वामी समर्थ, 11 वेळा तारक मंत्र आणि स्वामी चरित्र सारामृत. ज्यांना 11 गुरुवार सेवा नाही करायची त्यांनी फक्त स्वामी चरित्र सारामृत 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण आणि तारक मंत्र ते याचे तुम्ही पठण करू शकता. ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. संकल्प करा की महाराज 5 गुरुवार नाही तर एवढी सेवा मात्र तुम्ही माझ्याकडून करून घ्या, असा संकल्प करावा आणि सेवा करायला तुम्ही तयार होऊन जाता. गुरुवार म्हटलं की स्वामींचा वार येतो आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून त्या पाण्याने अंघोळ करावी. उंबऱ्याला हळदीचं लेपन करावे. पारायण चालू आहे तर या सर्व सेवा आवर्जून कराव्यात. त्यासोबतच या दिवशी पिवळं काहीही तुम्ही दान करू शकता. अगदी दत्त मंदिरामध्ये किंवा तुम्ही केंद्रामध्ये देखील तुम्ही दान करू शकता. दत्त मंदिरामध्ये गुळ फुटाणे तुम्ही दान करू शकता, केळी दान करू शकता, गरजूंना अन्नदान करू शकता. पिवळ्या वस्तू ज्याही तुम्हाला जमतील त्या तुम्ही दान करू शकता. ज्यांना त्या गोष्टीची गरज आहे त्यांना त्या वस्तू तुम्ही दान कराव्या. तर पूर्ण श्रावण महिन्यामध्ये जितकेही गुरुवार येतील त्या संपूर्ण गुरुवारी तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहे.